सरकारने पांढऱ्या चादरीत काळं कृत्य केलं असं म्हणत या तरुणीने फक्त 3 मिनिटांच्या भाषणात ठाकरेंचं मुंबईतील आंदोलन गाजवलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला असून या मुद्द्यावर मुंबईतील अनेक तरुणांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात सध्या या तरुणीच्या भाषणाची चर्चा. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. हे राज्य शिवरायाचे आहे. कैलासाच्या माथी जरी शिवशंकर विराजले, बघ माझ्या जिजाऊच्या पोटी शिवराय गरजले. ताप मारता येथे उधळली तलवारीची पाती, येथे जजुळली मराठी निष्ठावंतांची माती. याच मातीतला हा जयघोष, याच मातीतला तरुणांचा हा यलगार, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. लहानपणी शाळेत जात असताना बाईंना विचारलं, बाई तिरंगातला हा पांढरा रंग नेमका सांगतो काय? बाई म्हटल्या, तिरंगातला हा पांढरा रंग शांतता, हाच पांढरा रंग प्रामाणिकपणा आणि हाच पांढरा रंग पवित्रता दाखवतो. हाच पांढरा रंग काल दिल्लीच्या जंतर मंतरवर पांढऱ्या चादरी घेऊन गेलात आणि सोनम वांगचुकांना तुम्ही उचललं. साहेब, चादरी पांढऱ्या होत्या पण सरकारचं कृत्य मात्र काळं होतं. याच काळ्या कृत्याच्या निषेधार्थ हा देश, हा महाराष्ट्र, ही तरुणाई एकत्र सन्माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आम्ही एकवटलो आहोत. साहेबांना म्हणा, साहेब तुम्ही आमदार उचलून जाऊ शकतात, तुम्ही खासदार उचलून घेऊन जाऊ शकतात, पण या देशातला प्रामाणिक आवाज तुम्ही कधीच उचलून जाऊ घेऊ शकत नाही. तुम्ही वांगचुकजींना उचलला, तुम्हाला वाटलं आता आवाज दाबला जाईल, तेव्हा आमचं म्हणणं धर्मेंद्रजींनी राजीनामा द्यावा एवढंच होतं. साहेब, आताचं म्हणणं तुम्हीच राजीनामा द्या असं आहे. हा तोच देश आहे ज्या देशात रेल्वेचा अपघात झाला म्हणून शास्त्रीजींनी राजीनामा दिला होता. ही नैतिकता होती. आज तीच नैतिकता हरवली आहे. देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे, तीच नैतिकता जपत तुमच्या सकट शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. साहेब, 15 पेक्षा अधिक तरुण पोरांचे जीव गेले, 21 लोकांचे जीव गेले, तरुण पोरांचे जीव गेले. त्यांना सांगितलं पाहिजे, साहेब ते सुद्धा हिंदूच होते. जेव्हा तुम्ही हिंदू खंत्रे में असं सांगतात, तेव्हा आम्ही सांगितलं पाहिजे की तुमच्या राज्यात, तुमच्या देशात हिंदू मरतायत, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. मी पुन्हा सांगते, तुम्ही प्रभू रामाच्या आभूषणं चोरू शकतात, आमदार खासदार चोरू शकतात, आमची प्रामाणिकता, आमच्या देशाप्रती निष्ठता तुम्ही कधीच चोरू शकत नाही. आणि हीच प्रामाणिकपणा, हीच निष्ठता एकत्र ठेवून आम्ही एकत्र येऊ. साहेब, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, द्यावाच लागेल, द्यावाच लागेल. राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.